नाही, शेवटच्या क्षणी दबाव असतानाही अप्रत्यक्षपणे प्रचार केला गेला। आज तुमच्या चेहऱ्यावर गुलाल आहे, काय आनंद आहे? खूप आनंद झालेला आहे। हा संघर्षातून आमचा विजय झालाय। खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज। आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठे वाया जाणार नाही। गोकुळ भाऊनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल। आज ते सत्य झालेलं आहे। आज आमदार म्हणून आपल्या घरासमोर पाठी लागणार आहे। गणेश गीते खरं तर दावेदार होते, परंतु तुमचे पती गोकुळ गीते यांच्यावर शिक्कामोर्तब झाले। काय वीर भाऊजाईचं आता सगळं नाही, आनंदच आहे सगळा। म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे। आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय। गणेश भाऊंचा देखील असेल, खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला। आम्हाला सर्वांना आनंद आहे। भाजप की शिंदे सेना? नाही, ते आता बघू नाही, शेवटच्या क्षणी दबाव असतानाही अप्रत्यक्षपणे प्रचार केला गेला। आज तुमच्या चेहऱ्यावर गुलाल आहे, काय आनंद आहे? खूप आनंद झालेला आहे। हा संघर्षातून आमचा विजय झालाय। खरंच पाहायला गेलं तर हा सत्याचा विजय झाला आज। आणि सुज्ञ मतदार असल्यामुळे योग्य तो उमेदवार निवडून आलेला आहे। त्यामुळे विधान परिषदेत सर्व मतदारांना ज्या त्यांचं मतदान आहे ते कुठे वाया जाणार नाही। गोकुळ भाऊनी सकाळी बाईट दिलेली होती की मी मतदारांचा विश्वास सार्थ ठरवेल। आज ते सत्य झालेलं आहे। आज आमदार म्हणून आपल्या घरासमोर पाठी लागणार आहे। गणेश गीते खरं तर दावेदार होते, परंतु तुमचे पती गोकुळ गीते यांच्यावर शिक्कामोर्तब झाले। काय वीर भाऊजाईचं आता सगळं नाही, आनंदच आहे सगळा। म्हणजे आम्हाला पूर्ण कुटुंबाला खूप आनंद आहे। आमचा हा विजय सगळ्या जिल्ह्याने बघितलाय की खूप संघर्षातून हा विजय झालाय। गणेश भाऊंचा देखील असेल, खूप संघर्षातून त्यांनी हा विजय मिळवला। आम्हाला सर्वांना आनंद आहे। भाजप की शिंदे सेना? नाही, ते आता बघू